नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता तंदूर रोटी म्हटलं की लगेचच हॉटेलला जाण्याची गरज नाही, आपण घरच्या घरीच अगदी हॉटेलसारखी तंदुरी रोटी बनवणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अगदी क्रिस्पी अशी आपली तंदूर रोटी बनवून तयार झालेली आहे आणि तीही आपण फक्त तव्यावर केली आहे, अगदी फक्त कमी साहित्यात आणि खूप झटपट अशी। तर आता आपण अतिशय सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये जशी तंदुरी रोटी बनते तशी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून मैदा घेतलेला आहे। त्या मैद्यामध्ये अगदी घरामध्ये जी छोटीशी वाटी असते त्या वाटीच्या प्रमाणात इथे एक वाटी दही घेतलेला आहे। चवीनुसार मीठ ॲड करते आहे। अर्धा चमचा इथे साखर घेतली आहे आणि अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर वापरते आहे। आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। अशा पद्धतीने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आता मी 2 चमचे तेल ॲड करणार आहे। तेलामुळे रोटी अतिशय छान अशी मऊ होते, म्हणून इथे मी तेल ॲड करून घेतले। तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं। पनीरची भाजी आपण नेहमीच बनवतो, पण त्या पनीरच्या भाजीसोबत एकतर पुरी बनवली जाते किंवा आपली पोळी बनवली जाते, चपाती। तर त्याला एक बेस्ट ऑप्शन, अगदीच हॉटेलसारखं जेवण हवं असेल तर अशी हॉटेल स्टाईल तंदुरी रोटी बनवायला काहीच वेळ लागत नाही, अगदी पटकन होते आणि अगदी हॉटेलसारखी टेस्ट आपल्याला घरच्या घरी मिळते। तर इथे आता व्यवस्थित आपलं पीठ भिजवून झालेलं आहे। असा छान गोळा करून घ्यायचा आणि त्याला मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे। तर आता अर्धा तासासाठी हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे। तर अर्धा तासासाठी हे मी झाकून व्यवस्थित असं भिजवून घेते। तर अशा पद्धतीने अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठ अगदी व्यवस्थित छान असं फुलून आलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही, अतिशय छान असं सॉफ्ट झालेलं आहे। आता याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता याचे गोल गोल असे गोळे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपण आता रोटी बनवून घेणार आहोत। त्यासाठी अगदी थोडासा मी मैदा वापरते आणि आता रोटी लाटून घेते। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपली रोटी लाटून घ्यायची आहे। आता रोटी थोडीशी मोठी झाली की त्याला लगेचच आपण असे काळे तीळ लावून घेणार आहोत। तीळ नाही म्हणता येते तुम्हाला? काळे तीळ, काळे तीळ म्हणायचं, काळे तीळ म्हणायचं, ए काळे तीळ म्हणायचं। तर यावर थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी कोथिंबीरीची पानं अशा पद्धतीने यावर टाकून घ्यायचं आणि हे प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर लाटून घ्यायचं पुन्हा एकदा, म्हणजे ते व्यवस्थित त्यावर चिकटतील। अशा पद्धतीने आपली रोटी तयार झाली आहे। आता ही जी रोटी आहे ती उलटी करून घ्यायची आणि याला पाणी लावून घ्यायचं। पाणी अगदी थोडंसं असं ब्रशने लावून घ्यायचं आहे, जेणेकरून रोटी तव्याला व्यवस्थित चिटकेल, म्हणून आपण इथे पाण्याचा वापर केला आहे। तर अशा पद्धतीने पाणी लावून घेतलं। आता आपण रोटी भाजून घेऊया। तर आता इथे मी लोखंडी तव्याचा वापर करते आहे। तर तवा व्यवस्थित तापला आहे आणि आपण जी रोटी आहे तिच्या बॅक साईडला पाणी लावून घेतलं होतं, ती साईड तव्यावर अशी टाकून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। तर गॅस मी इथे मध्यमच ठेवला आहे। तर आता इथे बघू शकता तुम्ही रोटीला किती छान असे बबल आलेले आहेत। तर हे बबल आल्यानंतर अगदी थोडा वेळ आपण ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायची। तर आता इथे खूप छान असे बबल आलेले आहे, म्हणजे एक साईडने आपली रोटी व्यवस्थित अशी भाजली गेली आहे। आता आपण असा तवा गॅसवर उलटा करायचा आहे आणि गॅसची फ्लेम जोरात करायची आणि अशा पद्धतीने
रोटी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता रोटी अतिशय छान अशी भाजली जाते आहे. बघू शकता. तर अगदी जशी आपल्याला हॉटेलमध्ये रोटी मिळते तशी रोटी बनवून तयार होते. यावर फक्त थोडंसं बटर घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपली रोटी तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता अगदी मागच्या साईडने आणि पुढच्या साईडने दोन्ही साईडने रोटी अगदी छान अशी भाजली गेली आहे. तर आता घरच्या घरी अशा प्रकारे आपण अगदी झटपट आणि कमी साहित्यात अशी रोटी बनवू शकतो. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि किचन स्टोरीचे जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर किचन स्टोरीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर इथे तुम्ही बघू शकता आपली रोटी अतिशय छान अशी फुलक्यासारखी मस्त फुगलेली आहे आणि दोन्ही साईडने मस्त अशी भाजून गेली आहे. अतिशय क्रिस्पी अशी आपली तंदूर रोटी तयार झाली आहे. अशा प्रकारे मी आता सर्व रोट्या बनवून घेते.